काय राहील? अरे भाऊ काय आलं एकटाच बसला निवांत? काय बसलोय निवांत असत. काय टेन्शन बेन्शन आहे का? लय उदास बसलाय एकटा एकटा. काय नाही रे, टेन्शन वगैरे काय नाही. ज्यावेळेस माझ्याकडे पैसा, घर बीर, बिझनेस चांगला चालत होता त्यावेळेस माझे सगळे मित्र माझ्यासोबत होते. आता बिझनेस मध्ये काय थोडा लॉस गेलो तर सगळ्या पोरांनी माझी साथ सोडून दिलेली होती. हे असं काय करतायत ते काही कळत नाही आणि एकटा पडलो आता आयुष्यात करणे माझ्या. भाऊ चल एका ठिकाणी मी तुला व्यवस्थित समजून सांग. तू काहीतरी समजावणार होतास मला. तू तर डायरेक्ट मला कर्वेनगरच्या शनी मंदिरातच घेऊन आलास. हे बघ मित्र, काल होती शनी अमावस्या. काल आहे ना या आपल्या शनी मंदिरात एवढी भक्तांची जर का गर्दी होती, एवढी अफाट गर्दी होती की रात्री 11:30-12 वाजले आम्हाला दर्शन घ्यायला. हा, आणि आज आहे रविवार. आज तू बघ एक तरी भक्त दर्शनाला आलाय का? नाही आला. हा, म्हणजे याचाच अर्थ जेव्हा देवाचा उत्सव असतो त्यावेळेस सगळेजण गर्दी करतात, पण ज्यावेळेस उत्सव संपतो एकही जण देवाजवळ फिरकत नाही. म्हणजे लोक उत्सव संपला की देवाला सुद्धा विसरतात. ह्याच्यावरूनच तू समजून घे की ज्यावेळेस तुझ्याकडे पैसा आहे, बंगला आहे, श्रीमंती आहे, सगळे मित्र तुझ्या मागं मागं फिरणार, तुझ्या भोवती गोळा होणार. पण जेव्हा तुझ्याकडचं सगळं संपणार तेव्हा सगळे दोस्त दूर होणार. आणि या कलियुगाचा हा नियमच आहे. कलियुग आहे. अरे इथं लोक देवाला विसरतात. तर तुमचं आमचं काय आहे? आपण तर माणसं आहेत आपण तर माणसं आहे. भाऊ. पटलं मला. आता दुनियाची रीतच ही आहे, पैसा आहे तो कैसा आहे. चल